नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तपदी तर परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची परिमंडळ 1 उपायुक्तपदी बदली केली आहे. मंगळवारी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी परिमंडळ 2 च्या पनवेल कार्यालयाची सूत्र विवेक पानसरे यांच्याकडे सुपूर्त केली आणि परिमंडळ 1 कार्यालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी परिमंडळ 2 कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी विवेक पानसरे यांचं स्वागत केलं. मुरुड एकदरा येथील कस्तुरी बोटीतील खलाशांना अलिबाग अक्षी येथील LED लावून बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या परप्रांतीयांकडून मारहाण करण्यात आली. ही बातमी मिळताच मुरुड पंचक्रोशी भागातील 5 सोसायटीमधील कोळी बांधव आणि महिला एकवटल्या. त्यांनी शेकडोंच्या संख्येनं कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन भैया हटाव LED हटावचा नारा लगावत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. महिलांनी आमच्या कुंकवाचं रक्षण करा अशी आर्तसाद प्रशासनाला घातली. मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी शांतता राखण्याचं आवाहन करून यावेळी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिलं. पनवेल तालुक्यातील उदयोन्मुख सितारा अनुराग कांबळे हा प्रेक्षकांच्या भेटीला नवीन भन्नाट गाणं घेऊन आला आहे. आपल्या गाण्यांनी अल्पावधीतच घराघरात पोहोचलेला अनुराग हा पनवेल तालुक्यातील पळसपे येथील रहिवासी आहे. मराठी संस्कृतीला धरून वेस्टर्न संगीत बनवण्याची आवड अनुरागने जोपासली आहे. त्याच्या YouTube गाण्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत असून माझी राणी या त्याच्या हिट गाण्याला 20 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. नुकतेच त्याचे कोळ्याची पोर हे भन्नाट सॉन्ग प्रदर्शित झालं असून या गाण्याचे बोल स्वतः अनुरागनं लिहिले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राची फेमस गायिका अश्विनी जोशी आणि अनुरागने स्वतः हे गाणं गायलंय. या गाण्यात रॅपर रॉक्सी यांचा रॅप देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या गाण्यात अनुराग कांबळे आणि वैष्णवी चव्हाण यांनी मुख्य नायक आणि नायिकेची भूमिका साकारली आहे. तर म्युझिक अरेंजर सागर भिल्लारकर आणि कॅमेरामन साईदीप कांबळे यांनी कॅमेऱ्यामागून आपलं उत्कृष्ट काम साकारलं आहे. पनवेलमधील शांताबाई गडगे मार्गावरील मलनिस्सारण करणारी लाईन तुटल्यामुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास होऊ लागला होता. दुर्गंधीयुक्त पाणी उलट फिरत असल्यामुळे तळमजल्यावरील राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास जाणवत होता. याबाबत सोसायटींच्या रहिवाशांनी कार्यक्षम माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची भेट घेत समस्या त्यांच्या कानावर घातली. विक्रांत पाटील यांनी त्वरित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत पत्र दिलं. रहिवाशांच्या आरोग्याचा विषय असल्यामुळे विक्रांत पाटील यांनी सतत पाठपुरावा करून आणि स्वतः जातीने उभं राहून कामास सुरुवात करून घेतली. भाजपानं माणगाव तालुक्यात 150 कोटी निधीची विकास कामं सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करून घेतलेत. परंतु भाजपानं आणलेल्या या विकास कामाचे भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचं काम राष्ट्रवादीचे मंत्री आणि कार्यकर्ते करत असल्याचा आरोप माणगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष उमेश साटम यांनी केला आहे. साटम यांनी सांगितलं की पोटनेरमधील अंतर्गत रस्त्याचं काम, नगरोळी आणि तळाशेत येथे सभागृह, नगरोळी येथे गाळ काढणे काम, रुद्रवळी साकव बांधणे, शेड बांधणे, निळस तलावाचं सुशोभीकरण, भुवन तलाव सुशोभीकरण ही कामं भाजपाने केली असून राष्ट्रवादी फक्त श्रेयवादाचं राजकारण करत आहे. नागोटणे रोहाग रस्त्यादरम्यान भिसे खिंडीतील रस्त्यावर दुतर्फा असलेल्या जंगलातील माकडं दररोज शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर खाऊची वाट पाहत बसलेली असतात. या रस्त्यावरून अनेक प्रवासी तसंच पर्यटक ये जा करतात. रस्त्यालगत बसलेल्या माकडांकडे कुतूहलानं पाहतात. काही जण गाडीतून किंवा खाली उतरून त्यांना खाऊ देतात. या माकडांना रेडीमेड खाऊची सवय लागल्यामुळे ती जंगलात जात नसून त्याच्या मुख्य आहाराचा त्यांना विसर पडलाय. मात्र शेकडोंच्या संख्येनं रस्त्यावर खाऊच्या प्रतीक्षेत उड्या मारत तसंच पळत असल्याने माकडांचा जीव धोक्यात येऊन अपघात होत आहेत. उमा मुंढे आणि संदीप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन संपन्न झालं. परिसरातील तरुणांनी शारीरिक कसरतीकडे लक्ष द्यावं आणि आपल्या जीवनात बदल घडवावा यासाठी सरपंच उमा मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसंच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेचे विजेता निलेश दगडे याला सरपंच श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, तर पूनम लोकरे हिला सरपंच श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झालंय.
यात भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसंच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली. या अभियानात सरकारी योजनेचे लाभार्थी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी आणि खेळाडू, भाजप जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी संवाद साधला जाणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.